नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे वटपौर्णिमा स्पेशल बाही डिझाईन. अगदी सुंदर, सोपी आणि छान कोणत्याही तुम्ही काठपदरच्या साडीला बनवू शकता अशी ही डिझाईन आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओ करूया. छान अशी सुरुवात. बघा, आपण बाईची घडी घेतली 7.5 आणि उंची 6 घेतलेली आहे. ते बाईला आपल्याला असे ना तिरप्या रेषा मारून घ्यायच्या आहे. साधारण 1 ते दीड इंचच्या अंतरावर अशा ह्या रेषा मारायच्या आपल्याला. हे बघा, याप्रमाणे अशा रेषा मारून घ्यायच्या. नंतर त्या तशा झाल्यावर नंतर आपल्याला विरुद्ध दिशेने पुन्हा तशा रेषा मारायच्या आहे. म्हणजे आपला आकार कसा होईल, शंकरपाळ्यासारखा आकार तयार होतोय. बघा, हा आकार तयार करून घ्यायचा आपल्याला असा याप्रमाणे. आणि नंतर आपल्याला लागणार आहे रेड कलरची लेस. तुमची साडी ज्या कलरची त्या कलरची लेस तुम्ही यूज करू शकता. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला लेस लावायची आहे. जसे आपण रेषा मारल्या आहे त्या रेषेवर ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपण लेस पकडून आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची त्याच्यावर. हे बघा, याप्रमाणे अगदी सुंदर अशी आपण आज बाईची डिझाईन बनवणार आहे. मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आपण कशी डिझाईन बनवली ते. हे बघा, एक साईड आपली आता लेस लावून होणार आहे. एकदम व्यवस्थित असं सरळ रेषेमध्ये आपल्याला ती लेस लावायची आहे. त्याप्रमाणे आपण रेषा मारल्या आहेत त्याच्यावरतीच ती लेस पकडून आणि त्याला आपण शिलाई केली. हे बघा, एक साईड आपली लेस लावून झालेली आहे. आता पुन्हा आपण जशा रेषा मारल्या आहेत तिरप्या त्याच रेषेवर पुन्हा परत लेस ठेवून आणि त्याच्यावरती पुन्हा अशी एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा, याप्रमाणे आपला शंकरपाळ्याचा आकार तयार झालेला आहे हा. हे बघा मैत्रिणींना, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा. तेव्हा याप्रमाणे आपण ती लेस लावून घेणार आहे. आपली आता लेस लावून झालेली आहे. आता आपण आहे ना ते उरलेलं आहे ना ते कट करून घेऊ. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला ते घ्यायचं आहे कट करून आणि त्याच्यावरती आपल्याला आता गोल्डन मनी आणि ही रेड कलरची पायपिंग आपल्याला पहिली सुरुवातीला आपण पायपिंग बनवू. पायपिंगला एक साईडने आपण काय करू, त्या पट्टीला शिलाई मारली आणि बाहीवरती ठेवून आपण एक साईड अशी जोडून घेतली. साधारण अर्धा इंच अंतर ठेवून आणि ही पट्टी आपल्याला अशी जॉईन करायची आहे. हे बघा, याप्रमाणे म्हणजे बाहीला आणखी सुंदर आपल्याला लुक येईल. हे बघा, आपली आता बाही तयार झाली. आता आपल्याला गोल्डन मनी लावायचे. जे शंकरपाळे आपले तयार झाले ना त्याच्यामध्ये आपल्याला ते मनी लावायचे. याप्रमाणे बघा, मनी लावून पॅक करून घ्यायचं, अशी गाठ मारून घ्यायची आणि ते दोरा घ्यायचा आहे तोडून. हे बघा, याप्रमाणे आपल्याला सगळ्या ह्याच्यात मणी लावून घ्यायची, सगळ्या बाहीवरती. हे बघा, असे व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे आपल्याला. मोठे पण मणी तुम्ही लावू शकता. हे बघा, आपण एखाद्या आता लग्नाच्या साडीवर किंवा अशी काठपदरच्या साडीवर ही डिझाईन बनवू शकतो. अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे. सिंपल आणि सुंदर सोबर अशी डिझाईन आज आपण बनवली मैत्रिणींना. बघा, नक्की सांगा मला. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचे. व्यवस्थित तिथे मणी पॅक करून गाठ मारून घ्यायची, दोरा तोडून घ्यायचा. हे बघा, आता आपले मणी लावून झालेच आहे. बघा मैत्रिणींनो, आपली बाही कशी तयार झाली. अगदी सुंदर अशी आपण बाही तयार केली आहे. मैत्रिणींना कशी वाटली मग आजची आपली बाईची डिझाईन, वटपौर्णिमा स्पेशल बाईची डिझाईन. अशी आपण सुंदर बाईची डिझाईन आज बनवली. तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। भेटू आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय।